मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला कलम 40 BNSS म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 40 पाहायचे आहे. तर मित्रांनो, कलम 40 हे अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन अँड प्रोसिजर ऑन सच अरेस्ट म्हणजे पोलीस वगळता सामान्य नागरिकाला खाजगी व्यक्तीला सुद्धा अटक करण्याचे अधिकार कलम 40च्या BNSS मध्ये सांगितलेले आहेत. पोलिसांव्यतिरिक्त सामान्य नागरिक सुद्धा एखाद्या आरोपीला अटक करू शकतो. तर सामान्य नागरिक एखाद्या आरोपीला अटक कधी करू शकतो याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या समक्ष जर एखाद्या आरोपीने एखाद्या व्यक्तीने जर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा केला आणि नॉन बेलेबल स्वरूपाचा गुन्हा केला की ज्या की गुन्ह्याला बेल सहजासहजी मिळत नाही, अशा प्रकारचा जर एखाद्या व्यक्तीने जर दखलपात्र स्वरूपाचा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचा गुन्हा जर त्या व्यक्तीसमोर केला, तसेच एखादा प्रोक्लेम ऑफेंडर आहे, एखादा फरार घोषित केलेला आरोपी आहे, अशा व्यक्तीला जर अशा प्रकारचा गुन्हा केला आणि असा फरार व्यक्ती जर एखाद्या सामान्य नागरिकाच्या समोर असेल, तर तशा वेळेस सामान्य नागरिकांना बाय प्रायव्हेट पर्सन म्हणून सामान्य व्यक्तीला त्या आरोपीला अटक करण्याचे अधिकार आहेत. मित्रांनो, यापूर्वी CRPC मध्ये अशी तरतूद नव्हती की अशा एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीने अटक केलं पोलीस वगळता तर त्याला किती वेळात तिथे हजर करावे ही तरतूद नव्हती. तर मित्रांनो, कलम 40 BNSS मध्ये एक नवीन पॉईंट टाकलेला आहे. त्याच्यात एक नवीन 2 शब्द इन्सर्ट केलेले आहेत. ते म्हणजे की अशा खाजगी व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीनं दखलपात्र गुन्हा केलेला आहे, नॉन अवेलेबल गुन्हा केलेला आहे किंवा तसेच तो प्रोक्लेम ऑफेंडर आहे म्हणजे फरार घोषित केलेला आरोपी आहे, अशा व्यक्तीला पकडल्यानंतर 6 तासाच्या आत हा शब्द नवीन त्यांनी BNSS मध्ये ॲड केलेला आहे. तर अशा खाजगी व्यक्तीने अशा आरोपीस अटक केल्यानंतर 6 तासाच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन त्याला हजर करायचे आहे. जर तिथं पोलीस स्टेशनमध्ये कोणी हजर नसतील किंवा तिथं कोणी उपस्थित नसतील, तर जे कोणते जवळचे पोलीस स्टेशन असेल किंवा चौकी असेल तर तिथं नेऊन अशा व्यक्तीस हजर करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अशा खाजगी व्यक्तीने अटक केलेल्या व्यक्तीस पोलीस ते प्रकरण जर कलम 35 BNSS प्रमाणे असेल तर त्याप्रमाणे ते पोलीस त्याबाबत त्या आरोपीच्या अटकेची कारवाई करतील. तसेच जर पोलिसांसमक्ष अशी माहिती दिसून येत असेल की त्याने अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, परंतु त्याला त्याचे नाव आणि त्याचा रहिवास पत्ता विचारल्यानंतर तो सांगत नाही, तर त्यावेळेस मित्रांनो कलम 39 प्रमाणे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील, 39 प्रमाणे ताब्यात घेतील. अथवा त्यावेळेस जर असं डिस्क्लोज झालं की आरोपीने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, तर पोलीस ताबडतोब त्याला त्याच क्षणी सोडून देतील. तर मित्रांनो, आपण कलम 40 पाहिला. कलम 40 प्रमाणे खाजगी व्यक्तीला सुद्धा अशा आरोपीला अटक करण्याचे अधिकार आहेत ज्या व्यक्तीने दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा त्याच्या समक्ष केलेला आहे, ज्या गुन्ह्याला बेल नाही म्हणजे नॉन बेलेबल गुन्हा आहे, आणि असा एखादा प्रोक्लेम ऑफेंडर आहे की असा व्यक्ती फरार व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला अटक करण्याचे खाजगी नागरिकांना अधिकार BNSS कलम 40 मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि कलम 40 मध्ये एक बदल केलेला आहे की अशा खाजगी व्यक्तीनं अशा व्यक्तीला अटक केल्यास त्याला 6 तासाच्या आत पोलीस स्टेशनमध्ये हजर करायचं आहे. तर मित्रांनो, जुन्या CRPC मध्ये 6 तास सांगितलेले नव्हते, तर नवीन BNSS मध्ये 6 तासाची कालमर्यादा ही खाजगी व्यक्तीला सुद्धा घालून दिलेली आहे की एखाद्या खाजगी व्यक्तीने एखाद्या व्यक्तीस अशा गुन्ह्यामध्ये जर अटक केली तर त्याला 6 तासाच्या आत संबंधित पोलीस स्टेशनला नेऊन हजर करवायचे आहे किंवा त्यांच्या ताब्यात द्यायचे आहे. तर मित्रांनो, सर्वसाधारण ही माहिती दिलेली आहे की सामान्य नागरिकांना सुद्धा कायद्यात काय तरतुदी आहेत याची माहिती राहावी, याची माहिती मिळावी. त्या क्षणाला जे काही आपल्यासमोर घटना घडेल त्यावेळेस आपल्याला त्याप्रमाणे चालण्याची दिशा मिळावी यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.